त्यांची कामं करतोय आणि या लोकांना सुद्धा मला म्हणजे मग त्यात बलुतेदार आहेत, अलुतेदार आहेत, व्यवसाय करणारी लोक आहेत, गावातली घिसाडी आहे, लोहार आहे, मग त्यामध्ये गाडी लोहार आहे, त्यामध्ये म्हणजे खूप मी या गोष्टी तुम्हाला सांगू शकेन. या लोकांना सुद्धा सामाजिक न्याय भेटला पाहिजे, त्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रक्रियेत आपल्याला आणता आलं पाहिजे, त्यांचं सुद्धा सिव्हिलायझेशन आपल्याला करायचं आहे. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. परंतु मग या गोष्टी झाल्या नाही म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं. अगदी थोडक्यात म्हणतो सांगतो साहेब, तर त्यानंतर मग जनता पक्षाचं सरकार आलं. जनता पक्षानं मग बीपी मंडल म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीच्या सरकारनं बीपी मंडल नावाचं एक कमिशन नेमलं. त्या कमिशननं महाराष्ट्रामध्ये सर्व्हे केला. आता महाराष्ट्रामध्ये काही लोक अगदी आकांड तांडव करतात की मंडल आयोगाचा अभ्यासच केला नाही, त्यांनी सर्वेच केला नाही, मग इथं अशाच जाती घुसडल्या गेल्या, त्यांचा कुठलाही सर्वे नव्हता. त्या लोकांनी कधीही ओपन आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मला त्यांना आव्हान आहे की तुम्ही कधीही या गोष्टीवरती आपण चर्चा करायला या, आपण चर्चा करू. तुम्हाला सगळी डॉक्युमेंटरी आणि सगळं त्यांनी जे एक्झर्शन केलेलं होतं मंडल आयोगानं ते मी तुमच्या समोर विथ प्रूफ मांडायला तयार आहे. दुसरी गोष्ट, तर मग मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला म्हणजे 78 वगैरे त्यावेळी मंडल आयोग झाला, मंडल आयोग सबमिट झाला, पण तरीही धूळ खात पडला. 92-93 ज्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंह नावाचे पंतप्रधान या देशाला लाभले आणि त्यांनी तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी सुद्धा सांगोर साहेब कोर्टामध्ये तो चॅलेंज झाला. 9 जजेसच्या खंडपीठानं, काय बोलतोय मी परत एकदा ऐका, 9 जजेसच्या खंडपीठासमोर अनेक सुनावण्या चालल्या आणि त्या सुनावण्यामधून मंडल आयोग इम्प्लिमेंट या देशामध्ये करण्याचा निर्णय झाला. आणि तो निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार. म्हणून महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना तो डायरेक्ट इम्प्लिमेंट नाही झाला, त्यामध्ये बायफर्गेशन सुद्धा झालं. त्यामध्ये विजयंती अ ब क ड असं बायफर्गेशन करणारा महाराष्ट्र हे एकमेव स्टेट आहे. मला अभिमान आहे त्या असं धोरण माझ्या महाराष्ट्रानं या महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशभरामध्ये महाराष्ट्रानं राबवलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी याचं श्रेय निश्चित देईन. पण मला आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला असा प्रश्न विचारायचा इथल्या व्यवस्थेला की सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्यासाठी या 12 बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमातींना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी हे रिझर्वेशन दिलेलं आहे. बरं, रिझर्वेशन कुणाला दिलं, का दिलं गेलं? रिझर्वेशन हे प्रतिनिधित्व आहे. या महाराष्ट्रामध्ये एक नरेट सेट झालाय की आम्ही गरीब आहोत, आम्ही गरीब झालो, किंवा आमची जमीन आता 2 एकरावर आली, किंवा आम्हाला आता बेरोजगारी. त्याची कारणं वेगळी आहेत. या माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. आपल्यावर बेरोजगारी आली, आपल्यावर गरिबी आली, याची कारणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण नव्हे. सांगितलं कोणी तुम्हाला की ओबीसीच्या रिझर्वेशनमुळे तुमच्यावरती ही वेळ आली आणि मग तुमच्यावरती बेरोजगारीची वेळ निश्चित आलेली असू शकते, परंतु मग ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर लगेच तुमची बेरोजगारी हटणार आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? आरक्षण हे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आरक्षण हे हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना दुय्यम वागणूक दिली गेली, ज्या लोकांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये घेता आलं नाही, अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये एखाद्या नाभिकाला, एखाद्या लोहाराला, एखाद्या सुताराला, एखाद्या बेरड रामुशाला ज्या पद्धतीनं देवाच्या गाभाऱ्यामध्ये मानसन्मानाची वागणूक मिळू शकली नाही, अशा माणसांना आम्ही या लोकशाही देशामध्ये, आम्ही या स्वतंत्र भारतामध्ये, आम्ही वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या सगळ्या लोकांना आम्ही मान सन्मानाची वागणूक देणार आहोत. ही भूमिका रिझर्वेशन मागची आहे. त्यामुळे आता रिझर्वेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला मिळत नाही, तर मग कसं मिळत नाही बघू? म्हणजे ही जी भाषा आहे ही व्यवस्था चॅलेंज करण्याची भाषा, संविधान चॅलेंज करण्याची भाषा, बेकायदेशीर वक्तव्य करणं आणि जी गोष्ट कधीच होणार नाही त्या गोष्टीची मागणी करायची आणि राजकीय म्हणजे हवेत गोळीबार करायचं नाही म्हणतात त्याला. हवेत गोळीबार करायचा, मग जनतेमध्ये मग सैरा वैरा धावत सुटतात, एकमेकाच्या पायामध्ये पाय अडकतात, पडतात, मग खरं कोण, मग कोण पडलं कोण, मग कुणाला त्रास झाला, कुणाला काय झालं, हा असा प्रकार आता सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि ही परिस्थिती चालू असताना आमच्या महाराष्ट्रामधले लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या मोडमध्ये ते 5 वर्ष असतात. मी कायम माझ्या मनोगतामधून हे व्यक्त करत आलोय. निवडणुका व्हायच्या अगोदर 2 महिने मोडमध्ये, इलेक्शन मोडमध्ये असावं तुम्ही, इलेक्शन झाल्यानंतर 2-4 महिने तुम्ही इलेक्शन मोडमध्ये असावं. पण माझा पक्ष पडेल काय, माझ्या पक्षाला मतं मिळतील का नाही, मग मला माझ्या पक्षाला किती नुकसान होईल, मग आमचे आमदार पडतील काय, आमचे खासदार पडतील काय? अरे तुम्हाला सामाजिक न्यायाचं धोरण राबवायचंय या देशामध्ये, संविधान राबवायचंय, कायदा कानून राबवायचंय,
मग आपल्या व्यवस्थेमध्ये एखादा जर मायक्रो घटक असेल, कमीत कमी आमचा मसनजोगी, मग तो मतदानामध्ये त्याचा इन्फ्लुएन्स दाखवू शकत नाही, प्रभाव दाखवू शकत नाही, म्हणून त्याचा सामाजिक न्याय हक्क अधिकार तुम्ही काढून घेणार, तो चॅलेंज करणार तुम्ही, की जो निवडणुकीमध्ये प्रभाव दाखवू शकत नाही. मग याच्यावरती सोल्युशन काय आहे? बाबासाहेबांना अगदी साध्या भाषेमध्ये पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत या लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा होता. परंतु इथल्या वाढप्यानी मात्र गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमधले इथले नियोजन, इथली धोरणं, इथल्या विधानसभांचं